केली जाते सचिन सूर्यच्या माध्यमातून षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असेल खेळण्यासाठी मात्र सचिन सज्ज सचिन विरुद्ध अदनान अशी लढत आपण पाहतो या अखेरच्या षटकामध्ये यावेळेस मात्र बॅट आणि बॉल यांचा योग्य असा संपर्क नसेल यावेळेस मात्र धावबाच्या स्वरूपात प्रसाद माघारी करतील परंतु निर्धारित 4 षटकांची समाप्ती होते आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 38 धावा 39 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरावं लागेल यावेळेस मात्र ऑल करला या संघाला सलामीची जोडी त्या ठिकाणी ऑल करला या संघाच्या माध्यमातून दाखल केली जाते नाकवा त्यानंतर सलीक तसेच अदनान ही जोडी आपण पाहतोय सलीक बुरी आहे त्याच्या माध्यमातून या ग्रुपमध्ये पाहिलं गेलं तर शानदार खेळ आपण पाहिला होता अदनानने देखील चांगली बॅटिंग केली होती परंतु यावेळेस हा मोठा सामना असेल क्वार्टरफायनलची एक मोठी लढत आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये पाहूया कशा पद्धतीने प्रदर्शन केलं जाईल अखेरचं षटक महत्त्वाचं ठरलं होतं अदनान नाकवायचं पाहिलं गेलं तर 18 ते 19 धावा जवळजवळ खर्च केल्या गेल्या सचिनच्या माध्यमातून आपण चौकारांची आतषबाजी पाहिली होती धावांना आकार निश्चितपणे देण्याचं कार्य मात्र सचिनच्या माध्यमातून घडलं आणि यावेळेस मात्र दुसऱ्या इनिंगची सुरुवात केली जाते प्रथम षटक घेऊन यावेळेस गोलंदाज देखील सज्ज असेल त्यावेळेस मित्र प्रथम भोसले स्ट्रायकिंग एंडवरती सलीक बुरी देखील सज्ज पंचांचा कॉल देखील येतो सामन्याला सुरुवात केली जाते 29 धावांचं लक्ष यावेळेस मात्र प्रसाद पहिला चेंडू यावेळेस टॅपचा बरका खेळायचा होता प्रयत्न चेंडू जातो यावेळेस नंतर निरंजन याच्या हातामध्ये लॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय पुढील चेंडू पुन्हा घेऊन यावेळेस सज्ज असेल तर प्रसाद भोसले यावेळेस मात्र वेट करून मारायचा प्रयत्न बसला पंचांच्या माध्यमातून यावेळेस पाहूया कोणता इशारा दिला जातोय जोरदार अपील केलं जाते मुख्य पंचांवरती इशारा दिला जातोय पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा दिला जातोय तर पाहूया मुख्य पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा दिला जातो यावेळेस मात्र निश्चितपणे नाबादचा इशारा नटाचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेला तर चेंडू देखील डिक्लेअर बॉक्स मध्ये जातोय एका धावेसाठी या एका धावेनंतर धावांचा श्री गणेश करतोय यावेळेस करला हा संघ प्रसाद भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज असेल स्ट्रायकिंग एंडवरती सलीक बुरी देखील सज्ज यावेळेस देखील चुकीचा फटका खेळायचा इरादा होता बॅकफुटला जाऊन फटका खेळायचा प्रयत्न बसला आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास देखील असेल डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 धावा चांगली गोलंदाजी उपयुक्त अशी गोलंदाजी टप्प्यावरची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी मात्र प्रसाद भोसलेच्या माध्यमातून चतुरसा गोलंदाज ओळखला जातो प्रसाद याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सलीक बुरी सज्ज असेल यावेळेस मात्र रडार मध्ये चेंडू आला नाही पुन्हा एकदा निश्चितपणे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय प्रसादच्या माध्यमातून जकडून ठेवलं जातंय या ठिकाणी मात्र सलीक याला षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो सलीक देखील सज्ज असेल यावेळेस मात्र टॅपचा धमाका चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क शिवकर्णा चषकचा येतो चौकार सुरेख अशी फलंदाजी यावेळी म्हणावी लागेल सलीकच्या बॅट मधून सलीकची बॅट मात्र यावेळेस बोलू लागते चौकार
षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. खेळण्यासाठी मात्र सलीक गुढी सज्ज असेल. प्रसाद विरुद्ध सलीक अशी लढत पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील घानाघाती फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. त्यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने आपण पाहत धावसंख्या होते 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा केल्या जात आहेत. या ठिकाणी मात्र ऑल केरला संघाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असेल. म्हणजेच अजूनही 33 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 15 चेंडू मध्ये यावेळेस करावे लागतील 33 धावा. 39 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी धावसंख्या झाली 6 आणि यावेळेस मात्र 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे प्रति षटक 11च्या सरासरीने खेळावं लागेल. या ठिकाणी मात्र ऑल केरला या संघाला दारोमदार असेल. यावेळेस मात्र अदनान नाखवावरती बाहुबली खेळाडू म्हणून हा ओळखला जातो. हुकुमचा एकटा म्हणून संबोधला जातो. या ठिकाणी मात्र अदनान नाखवा एक जबाबदारचा खेळाडू आणि यावेळेस मात्र गुणाजी मार्कवर मात्र सुयोग बट्टू असेल. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा मान देखील त्याने मिळवला होता. या ग्रुपमध्ये जर विचार केला गेला तर निश्चितच चांगली गोलंदाजी या ठिकाणी सुयोगच्या माध्यमातून झाली. धावांवरती अंकुश त्याने वारंवार ठेवलं होतं. विनंती असेल पुन्हा एकदा दोन्ही संघ चेंडूशी जर छेडछाड करायचा प्रयत्न झाला तर पंचांच्या माध्यमातून 5 धावांची पेनल्टी देखील असेल. दक्षता घ्या आणि आपली क्रिकेट खेळा. सुयोग याचा पहिला चेंडू बाद मागणी जाते पंचांवरती. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू आणि तदनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 7 धावा. 7 ही धावसंख्या आपण विलक्षणपणे पाहतोय. अदनान विरुद्ध सुयोग अशी लढत ह्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. गुणाजी मार्कवरती सज्ज असतील तो या ठिकाणी मात्र सुयोग आणि स्ट्रायकिंग एंड होती. या ठिकाणी मात्र सज्ज असेल अदनान नाखवा. सुयोगचा पुढे चेंडू आपला फटका कव्हरच्या दिशेने ठोकला जातोय. अदनानची बॅट देखील बोलू लागते. येतो चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते गुण खात्यामध्ये 11 धावा. एकावर एक 11 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया सुयोगच्या माध्यमातून कमबॅक केलं जातं का, अंकुश लावलं जातं का, की यावेळेस मात्र अदनान चौकार ठोकेल. यावेळेस मात्र अपील केलं जातंय. पंचांकडे मागितली जाते दाद. यावेळेस पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा त्याकडे दिला जातोय. निश्चितपणे पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. दोन्ही संघ याची देखील दक्षता घ्या. जो पंचांच्या माध्यमातून इशारा दिला जाईल तो अंतिम असेल. तुमच्या पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा दिला जातोय. तर यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. यावेळेस मात्र निश्चितपणे बाद आणि पहिला फटका बसतोय. यावेळेस मात्र निश्चितपणे ऑल केरला या संघाला. समीत यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाले तो समीत. यावेळेस चेंडू होता. पायांना टार्गेट करून गोलंदाजी केली जाते. यावेळेस मित्र सुयोगाच्या माध्यमातून जखलून ठेवलं गेलं. यावेळेस मित्र पहिल्या चेंडूवरती समीत याला पुढे चेंडू सुयोगाचा. यावेळेस मित्र बोल्ड आउट. यस विकेटचं बटन. प्रभावी गोलंदाजी आपण पाहतोय. घातक गोलंदाजी आज ओढणारी गोलंदाजी आपण पाहतोय. सुयोगाच्या माध्यमातून मिळते सफलता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र मोठी लहान तर किती महान असं म्हणावे लागेल. अतिशय चांगलं प्रदर्शन आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये सुयोगाच्या माध्यमातून. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. यावेळेस मात्र शाहरुख मजगावकर देखील नाबाजूचा खेळाडू राष्ट्राचा खेळाडू असेल. स्ट्रायकिंग एंड सज्ज. यावेळेस मात्र वेगवान चेंडू. पंचांचा इशारा वाईट चेंडू. एकेरी धाव मिळते आहे. एका धावेने धावसंख्या होते
12 धावा, 12 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुयोग सज्ज असेल, स्ट्रायकिंग एंडवरती शाहरुख मजगावकर देखील सज्ज. सुयोग विरुद्ध शाहरुख अशी लढत. एका चेंडू होता, आमंत्रण दिलं गेलं होतं. यावेळेस मात्र निश्चितपणे यावेळेस मात्र क्रीजमध्ये सुरक्षित असेल. यावेळेस मात्र शाहरुख षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतो. खेळण्यासाठी शाहरुख मजगावकर सज्ज. धावसंख्या होते गुणखात्यामध्ये 12 ही धावसंख्या गुणखात्यामध्ये पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस सुयोगाचा, खेळण्यासाठी शाहरुख सज्ज असेल. यावेळेस मात्र धाव घेण्याचा होतो प्रयत्न, सफल घेतली जाते धाव. पंचांचा देखील इशारा. वाईट +1 अशा 2 धावा जोडल्या जातात गुणखात्यामध्ये. या 2 धावांनंतर धावसंख्या होते 14 धावा. 14 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. सैनिक बुरिये याच्यावरती जबाबदारी असेल, कारण खंड असा फलंदाज या ठिकाणी पाहिले तर अदनान नाखवा माघारी परतलाय. त्यामुळे जबाबदारी असेल या गोष्टींचा सैनिक बुरिये याच्यावरती पहिल्या जबाबदारी पार पडली जाते का, ही या ठिकाणी मात्र सुयोग याच्या माध्यमातून या अखेरच्या चेंडूवरती रोखलं जातं. एक चांगला सामना आपण पाहतोय, दर्शनीय सामना, रोमहर्षक सामना आपण पाहतोय. यानंतर वेगवान चेंडू होता, बॅट आणि बॉल यांचा योग्य असा संपर्क नसेल. चेंडू होता विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 14 धावा. 2 षटकांनंतर धावसंख्या होते 14 आणि 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 25 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 12-25 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाज सज्ज असेल. मनीष दळवी, नंतर देवरूप खेळाडू या ठिकाणी वक्रगोंडा बनतोड या संघातून खेळताना दिसतोय. मनीष त्याचा पहिला चेंडू फोडला जातोय चौकाराने स्वागत केलं जातं. या ठिकाणी शाहरुख मजगावकर यांच्या माध्यमातून सुरेख चौकार या ठिकाणी टोकला जातोय. या चौकारानंतर धावसंख्या होते 18 धावा. 18 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. जबाबदारी स्वीकारताना देखील दिसते की शाहरुख पहिल्या चेंडूवरती चौकार टोकला जातोय. यावेळेस पाहूया मनीष दळवी याच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक केलं जातं का. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा घेण्यात असफल ठरला आणि यावेळेस मात्र निश्चितपणे डॉट चेंडू आपण पाहतोय. 21 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 21 धावा. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न, सफल अशी धाव घेतली जाते शाहरुखच्या माध्यमातून आणि पर्यंत धावसंख्या होते 19 धावा. 20 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. सायकलिंग एंडवरती सलीक बुरिये सज्ज. सलीक बुरिये विरुद्ध मनीष दळवी अशी लढत असेल या 3ऱ्या षटकामध्ये. मनीष गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेस मात्र विकेट किपर चूक करताना दिसला. चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 20 धावा. 19 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील या ठिकाणी 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक म्हणजेच 8 चेंडूंचा खेळ एकूण शिल्लक राहतोय आणि 19 धावांची आवश्यकता असेल. मनीष दळवी विरुद्ध सलीक बुरिये अशी लढत असेल. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पण रिजन मध्ये पंचांचा एका धावेचा इशारा आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते 21 धावा. अजून 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र निश्चितपणे फेकला जातोय डॉट बॉल. षटक समाप्त होते या ठिकाणी मात्र 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21 धावा. अजूनही पाहिलं गेलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि 18 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 18 धावा.
6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि तब्बल 18 धावांची आवश्यकता असेल. अतिशय रंगतदार अवस्थेत चालू असणारा सामना आपण पाहतोय. अलकरला विरुद्ध वक्रतुंड बंदरोड. अतिशय आक्रमक क्षेत्ररक्षण जातोय वक्रतुंड संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निरंजन देखील सज्ज. निरंजन विरुद्ध शाहरुख मजगावकर अशी लढत अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहता येईल. यावेळी पंचांचा कॉल या मुख्य पंच असतील राज तोवणकर सर यांच्या माध्यमातून इशारा येतो वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या होते 22 धावा. म्हणजे 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडूने 17 धावा असं समीकरण स्थिर राहतंय. यावेळेस टॅपचा फटका चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळेस मात्र धाव कंप्लीट केली जाते शाहरुख याच्या माध्यमातून. या एका धावानंतर धावसंख्या 23 धावा. म्हणजे 5 चेंडू आणि यापासून 4 चौकारांची म्हणजे 16 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 4 चौकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. ऑल करला या संघाला स्ट्रायकिंग एंड मध्ये सज्ज असेल. यापासून सलीम गुडिये नावाजलेला खेळाडू निश्चितपणे असेल. तेवढाचा हुशार गोलंदाज समोर असेल तो निरंजन. त्याच्या माध्यमातून पाहूया कशी गोलंदाजी केली जाईल. सलीम कशी लढत या अंतिम षटकामध्ये. यापासून चौकारांची मोहर लावली जाते. चौकारांची आतषबाजी आपण पाहतो. सलीम गुडियेच्या माध्यमातून घेतो एक मिडॉनच्या दिशेने बजेटरचा चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 27 धावा. 12 धावांची आवश्यकता झाली असेल. निश्चितपणे पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी असेल. यावेळेस मात्र निरंजनच्या माध्यमातून. यावेळेस मात्र विकेट किपर पुन्हा एकदा चुकी करताना दिसला. पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. या एका धावेनंतर 28 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. 11 धावांची आवश्यकता असेल. होणारे चेंडू असतील 3 आणि 11 धावा कराव्या लागतील या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी ऑल करला या संघाला. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि त्या ठिकाणी मात्र 11 धावांची आवश्यकता असेल. निरंजन बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. यावेळेस मात्र ओढवलाय चेंडू पाठवलाय थेट आसमानी फटका येतो चौकार. सलीमच्या बॅट मधून या चौकारानंतर धावसंख्या होते 32 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 7 धावांची आवश्यकता असेल. सर्व लाईन मित्र लक्ष देऊन सामन्याकडे पहा. मजेदार सामना आपण पाहतोय. रोमांचक लढत आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र हाय वोल्टेज सामना रंगतोय. करला विरुद्ध वक्रतुंडा. यावेळेस मात्र गोल्ड आउट धक्का दिला जातोय. या ठिकाणी मात्र निरंजन याच्या माध्यमातून निरंजन ठरतोय विरोध कमबॅक केलं जातंय. चौकार ठोकल्यानंतर निरंजनच्या माध्यमातून यापासून डगआउट मध्ये पाठवलं जातंय. सलीम गुडियाला एक मोठा धक्का असेल करला संघासाठी. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 7 धावांची आवश्यकता असेल. युसुफ मागझणकर मैदानाच्या दिशेने दाखल झाला आहे. यावेळेस मात्र निश्चितपणे ठोकला जातोय चौकार आणि यावेळेस मात्र निसटता असा पराभव मात्र 2 धावांनी होतोय. तो या ठिकाणी मात्र ऑल करला या संघाचा आणि यावेळेस मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होणारा या ठिकाणी मात्र पहिला संघ असेल वक्रतुंड बंदरोड संघ. धन्यवाद. करला संघाने देखील चांगला प्रयत्न केला. चांगल्या खेळाचं सादरीकरण आपण पाहिलं होतं आणि या रोमहर्षक लढतीमध्ये पराभव करावा लागतोय. निश्चितपणे आपल्याला पुढील स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा असतील.